श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 75, सेंगॉल, विरूपाक्ष आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत। विद्यारण्य अवतरण। देवळात स्वयंभू दत्ताची प्रतिष्ठापना झाल्यानंतर बापनाचार्यांनी त्या सिद्धाला भोजनाचे आमंत्रण दिले, पण सिद्धांनी त्याला नकार दिला। मात्र त्यांच्या घरी येऊन त्यांनी श्रीपादांचे दर्शन घेतले। 2 वर्षांच्या त्या दिव्य शिशूला पाहून त्या सिद्धाला त्यांच्याविषयी वात्सल्य भाव उफाळून आला। वेंकावधानेंच्या खांद्यावर बसून त्यांच्या शेंडीशी खेळत श्रीपाद त्या सिद्धाकडे बघून हसू लागले। ते हसणे ऐकताच ते सिद्ध समाधीस्थ झाले। काही वेळानंतर समाधीतून बाहेर येताच श्रीपाद त्या सिद्धाला म्हणाले, माधवा, मी 16 वर्षांचा झालो की तुझ्या इच्छेप्रमाणे बुक्करायाकडून हिंदू साम्राज्याची स्थापना होईल। तू हरिहर रायाचा व बुक्करायाचा साथीदार होऊन जग। तू विद्यारण्य महर्षी नावाने विख्यात होशील। नंतरच्या दशकात तू तुझ्या भावाकडे म्हणजे सायणाचार्यांकडे गोविंद दीक्षित नावाने जन्माला येशील। तंजावुरू या राज्याचा तू महामंत्री होऊन तुझा खूप उत्कर्ष होईल। हे ऐकून सिद्धांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्यांनी श्रीपादांना जवळ घेऊन छातीशी कवटाळले। श्रीपादांनीही त्यांच्या चरणांना नमस्कार केला। तेव्हा सिद्ध एकदम दचकून म्हणाले, अरे काय हे विचित्र। त्यावर श्रीपाद म्हणाले, विद्यारण्य स्वामी म्हणून तू विख्यात होशील व शृंगेरी मठाचा अधिपती होशील। त्याच शिष्य परंपरेत तू पुन्हा कृष्ण सरस्वती नावाने जन्म घेशील। तुला माझ्याबद्दलचे पुत्र वात्सल्य वाटते, त्यामुळेच मी जेव्हा नृसिंह सरस्वती नावाने जन्म घेईल तेव्हा तूच कृष्ण सरस्वती नावाने मला संन्यास दीक्षा देशील। त्याला काशी विश्वेश्वर व अन्नपूर्णा माता साक्षी आहेत। तू संन्यास धर्माचा पुनरुद्धार करशील। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 8। श्रीपाद 2 वर्षांचे असता म्हणजेच इसवी सन 1322 मध्ये एक अवधूत त्यांच्या दर्शनाला आला। त्यावेळी श्रीपादांनी त्याला पुढील जन्मातील नावाने हाक मारत सांगितले की, माधवा, मी जेव्हा 16 वर्षांचा होईल म्हणजे इसवी सन 1336 साली त्यावेळी तू विद्यारण्य स्वामी नावाने शृंगेरी मठाचा विख्यात अधिपती होऊन तू हक्कबुक्क राज्याकडून हिंदू साम्राज्याची स्थापना करून घेशील। आणि गुगल मशीन सर्च करू आपण खात्री करू शकतो की हक्कबुक्क रायाने 18 एप्रिल 1336 साली हम्पी म्हणजे कर्नाटक विजयनगर येथे साम्राज्य स्थापन केले। श्रीपादांचे कुरवपूर, पिठापूर, श्री वासवी कन्यका परमेश्वरी मातेचे बृहत शिलानगर व संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याचा भाग होता। या विजयनगर म्हणजे कर्नाटकातील सध्याचे हम्पी येथील हिंदू साम्राज्य स्थापना पार्श्वभूमी पाहून आपण सेंगॉल या विषयावर येऊ। सर्वात उंच गोपुरे असलेलं प्रचंड मोठं विरूपाक्ष मंदिर हम्पी येथे आहे व या विरूपाक्षाच्या डाव्या हातात सेंगॉल धारण केलेला आहे। कोण हा विरूपाक्ष? यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील सर्व संदर्भ एक एक करून पाहूयात। अध्याय 1 मध्ये शंकर भट्टास कन्याकुमारीहून कुरवपूरकडे जाताना वाटेत मरुत्व मलईच्या जंगलात वृद्ध तपस्वी भेटतात। ते सांगतात की श्रीपादांची सहोदरी आर्या महादेवी वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा बृहत शिलानगरीत म्हणजे आंध्र प्रदेशातील सध्याचे पेनुगोंडा येथील कुसुमश्रेष्ठींच्या घरी जन्माला आली। तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वतःमधील एक अंश काढून त्याचा त्या घरात जन्म घडवून आणला। त्याचे नाव विरूपाक्ष। अध्याय 2 मध्ये मदुराई येथे शंकर भट्टास सिद्धेंद्र योगी भेटतात। तेव्हा ते सांगतात की नंदीश्वराच्या अंशांनी अंबिकेचा सहोदर विरूपाक्ष कुसुमश्रेष्ठींच्या पुत्ररूपात जन्माला आला। श्री दत्तप्रभूंनी आपल्यातील एक अंश त्या विरूपाक्षात समाविष्ट केला, म्हणून विरूपाक्षाच्या हातातील सेंगॉलवर नंदी आहे। आता अध्याय 4 मध्ये शंकर भट्ट चिदंबरम जवळच्या पर्वतराजीत पळणीस्वामींच्या आश्रमात पोहोचतात।
तेव्हा पळणीस्वामी 10 दिवसांच्या समाधीत बसतात व सूक्ष्म रूपात कुरोपूर क्षेत्रात श्रीपादांजवळ येतात. त्यावेळी श्रीपादांच्या मनात अवतार समाप्तीचा विषय सुरू असतो. तेव्हा आकाशातून तेथे सहोदरी वासवी कन्यकांबा, यजमान नगरेश्वर स्वामी व कन्यकांबेचा सहोदर विरूपाक्ष एक एक करून कृष्णेच्या तीरावर प्रकट होतात व श्रीपादांची समजूत घालून अजून 14 वर्ष म्हणजे वयाच्या 30 पर्यंत अवतार समाप्ती संकल्प पुढे ढकलायला लावतात. यावेळी श्रीपाद सांगतात, विरूपाक्ष नंदीश्वर अंशांनी जन्माला आलेला आहे, त्यात माझा अंशही मी निक्षिप्त केला आहे. आता अध्याय 26 मध्ये एकदा श्रीपाद कुरोपूर क्षेत्रात शंकर भट्ट व धर्मगुप्ताला कन्यकांबा पुराण म्हणजे कथा सांगताना विरूपाक्षाबद्दल सांगतात. कुसुमश्रेष्ठी दंपती संतान नव्हते, त्यामुळे पुत्र कामेष्टी यज्ञ भास्कराचार्यांच्या औध्वर्यात आयोजित झाला. आर्या महादेवी त्या यज्ञकुंडात प्रत्यक्ष रूपात प्रकट झाल्या. त्यांनी दंपतीला 2 फळे अनुग्रहित केली. त्याच्या फलस्वरूपात एका वैशाख शुद्ध दशमी शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्र शुभ समयी वासवी कन्यका जन्माला आली. वासवी कन्यकेचा जुळा भाऊ पण जन्माला आला. त्याचे नाव विरूपाक्ष ठेवले. श्री वासवी कन्यका साक्षात माझी सहोदरी आहे. तिच्या जुळ्या भावाच्या रूपात जन्मणारा विरूपाक्ष नंदीश्वराच्या अंशामुळे जन्मला. आता अध्याय 27 मध्ये श्रीपाद वैशाख शुद्ध दशमीला म्हणजे कन्यकांबेचे वाढदिवसाच्या दिवशी शंकर भट्ट व धर्मगुप्ताला कुरोपुरात पैलतीरावर पाठवतात. तेथे विरूपाक्ष नावाचा शेतकरी दोघांना झाडाला बांधून ठेवतो. रात्री मुक्त करून जेवण देतो. सकाळी दोघे श्रीपादांकडे परत येतात. तेव्हा श्रीपाद सांगतात की तुम्हाला बांधून ठेवणारा शेतकरी हा कन्यकांबेचा भाऊ विरूपाक्ष होता. आता अध्याय 28 मध्ये श्रीपाद शंकर भट्टास व धर्मगुप्ताला घेऊन कुरोपूरच्या पैलतीरावर घेऊन जातात व कन्यकांबा आणि यजमान श्री नगरेश्वर स्वामींचा साखरपुडा समारंभ दोघांना दाखवतात. यावेळी तेथे विरूपाक्ष दोघांना काल झाडाला बांधून ठेवणारा मी याची आठवण करून देतो. या प्रसंगी व्यंकटेश बालाजी, पद्मावती, कुसुमश्रेष्ठी, सुमती महाराणी, अप्पलराज, व्यंकटपय्या श्रेष्ठी, सुब्बमांबा हजर असतात. असं हे विरूपाक्ष व्यक्तिमत्व. श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा व त्यांचे यजमान श्री नगरेश्वर स्वामी या दैवी दाम्पत्याबरोबर नंदीश्वर व श्रीपाद अंश म्हणजे तत्व घेऊन विरूपाक्ष महत्वाच्या भूमिकेत असतात. हे दाम्पत्य म्हणजे भगवान महादेव व माता पार्वतीच आहे व महादेवाचा नंदी हा विरूपाक्ष रूपात आहे. विरूपाक्ष यांना दिलेला शासन कारभाराचा उच्चाधिकार हा त्यांच्या हातातील राजदंड, शासनदंड, शास्तादंड म्हणजे सेंगॉल दर्शवितो. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.